नमस्कार मित्रांनो, आज आम्ही बेळगावात नाही आहे, कवठे महांकाळ कुची या गावात आहे आम्ही. आज आनंदजी आहेत, आमचा पिल्लू आहे आणि विजय पाटील सर आहेत. आज महाराष्ट्रात आम्ही साप रेस्क्यू करणार आहे. मावशी कुणाला दिसलं ते साप? तुम्हाला दिसलं काय? विहिरीतच दिसला, पाण्यात पावताना दिसला. बरं बरं ठीक आहे. चला, इथं बघू शकता मळ्यामध्ये लोक कशी राहतात. त्यांची गाई बैल गाय आहे, कुत्री आहेत. किती छान सुंदर वातावरणात राहतात बघू शकता. तर विहिरीमध्ये आहे म्हणे, बघूया किती लांब आहे विहिरीतून. काही इथंच समोरच आहे काय? चला. इथं बघू शकता गहू लावलाय. चला, हे सगळं माहिती आहे की व्ह्यूअर्स ना, सगळं माहिती आहे. हा, सांगा हो तुम्ही. ज्वारी, चिक्कू आवडतंय की? चिक्कू मस्त. गावचं नाव काय? मलाच माहिती. रामपूरवाडी मध्ये आलोय आम्ही आता. हा, आणि तुमचं कर्नाटक इथं पळत गेलं तर गावतंय पलीकडे थोड्याच जवळ. थोड्याच अंतरावरती कर्नाटक बाउंड्री पण आहे इथं. मेथी बाजारात खाते असते. हे बघा, सोलर पॅनल वरती यांचं लाईट सिस्टम आहे. अगं बाई, हे बघा इकडचे विहिरी बघू शकता कशा असतात. फार डेंजर. आमच्याकडे बांधलेल्या असतात विहिरी. आणि यांच्या बघा, एक मिनिट शिवान तू मागव जरा दादा थांबा. अगं शिवानी भयधर दिला उंच आहे नाही, त्यांच्या बाजून जाऊ नको. हा लहान आहे साप लहान आहे. विहीर लई मोठी आहे. डेंजर आहे फार. उतरणार म्हणजे सर काळजी नाही. तुमचा स्टुडंट यायला आला की दोरी बांधायची द्यायचा टाकून साप पॅक कर म्हणायचं ना, आपण निघून जायचं. शेतकरी काढेल त्याला नाही ठेवेल. दोघं जण काय करणार. सरकारचा एक मुलगा यायला अहो सर, दोरी कशी बांधला सा? एकच दोरी निघत होता ना तिथल्या तिथं. सलगरच्या एका मुलानं की नाही आमच्या घरात नाक गेला होता. आत घरी गेलता. सर तुम्ही ते वर घ्या. साप पकडायला आलोय मी विहिरीकडे. ती पुरतं घेऊन जा. एकच बांधायला पाहिजे, डबल बांधलं. सरांनी त्याच्या पशीच ठेवलं. जरा पलीकडल्या बाजूला सर गेला तर त्याच्या तोंडा पशी जाईल. डाव्या हाताला. हा, बरोबर जातो. ते तिथनं हल्लं सर. शिवानी कशी घेते अशी. बोलो कुछ. विश्वाबामने आता साप पकडायची प्रयास करत आहेत. हे बघा, आता घोंशा त्यामध्ये बसतोय का पुढे जातोय माहिती नाही. ए इकडे घे, या साईडला घे. हा, या साईडला पुढे आलाय तो. सावकाश रे बाळा. विहिरी डेंजर आहेत बाबा तुमच्या इकडच्या. बस 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 आला का तुझ्याकडं. बघ तिथं बसला का. थांब जरा, खाली सोड, खाली सोड. नको नको थांब. भेटणे असा करतो. वाटी दे रे इकडे जरा. इकडे उलटा आला. इकडे इकडे घेतो विश्वास. दोरी इकडे घे, इकडे घे. तू कशा घे पूर्ण इकडे घे. शेंबडी. सगळ्यांनी सगळा प्रयत्न करून झालं. विश्वा पण आलाय, बघू शकता विश्वा आहे. पण सगळ्यांनी प्रयत्न एवढं करून सुद्धा साप काय गावलेला नाही आहे. आता त्याला ती बाबळीची जी हे आहे फांदी ती सोडून बघितलं तर त्याच्यावरती जर चढला तर तो ओढून काढायला येईल. कधी चढेल तेव्हा चढेल. आता फार वेळ झाला, मी येऊन दोन तास तरी होत आले.
त्यामुळे तो काही सापडेना झाला आहे. तर असं पण कधी कधी होऊ शकतं का होतात आमचे इन्सिडन्स की साप गावात सुद्धा नाही. तर हे एक तुम्हाला अनुभव शेअर करायचा म्हणून केला. वडील पण तुम्ही बघितला चांगली बांधलेली विहीर नाही आहे, JCBनं काढलेली विहीर आहे. त्यामुळे फार अवघड ठिकाण आहे आणि मग त्यामुळे ते काढताच खाली उतरणं तर शक्य नव्हतंच. तुम्ही विचारणार की आता पुढे काय सापाचं, तर त्याला तो वाला धरून ती फांदी सोडलेली आहे. आता त्याच्यावरती जेव्हा चढेल तेव्हा त्याला मग ओढून काढता येते. आणि त्यामध्ये ज्या विहिरीत जर उतरलं तर वरून दगडं कोसळतात, म्हणजे डोक्यात वगैरे दगडं पडू शकतात, अशी खतरनाक ती विहीर आहे. त्यामुळे मग आम्हाला मग काढता पाय घ्यावा लागणार आणि त्याचा तो जेव्हा त्या ह्याच्यावरती चढेल तेव्हा मग त्याला ओढून काढता येईल. धन्यवाद.